दिवाळीत सर्वसामान्यांना सरकारकडून मिळणार बंपर गिफ्ट. जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा करण्याची पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा. जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. तरुणांसाठी 1,00,000 कोटींची योजना. शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या धोरणात भिंत म्हणून उभा राहीन. करबॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकेला मोदींचा इशारा. तर पाकिस्तानलाही सुनावलं. मोदींच्या 10 वर्षात देश खड्ड्यामध्ये गेला. संजय राऊत यांचा हल्लाबोल. मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र लढणार. संजय राऊतांचे स्पष्ट संकेत. तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. प्रवीण दरेकरांची टीका. कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर कोंबड्या घेऊन खाटीक समाज आणि काँग्रेसचं आंदोलन. तर मटणाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि भाजपमध्ये जुंपली. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, पण सरसकट नाही. गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ. महसूल मंत्री बावनकुळेंनी केलं स्पष्ट. फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला हवी आहे कर्जमाफी, असाही सवाल. राज्यभरात पावसाचा जोरदार कमबॅक. पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज. तर मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधल्या ढगफुटीत 65 जणांचा मृत्यू. 160 लोकांना वाचवण्यात यश. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना भेटण्यासाठी ट्रम्प अलास्काला रवाना. दोन्ही नेत्यांमध्ये होणार युक्रेन युद्धावर चर्चा निष्फळ झाल्यास भारतावर आणखी कर लादण्याची अमेरिकेची धमकी. मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी उद्या रंगणार दहीहंडीचा थरार. ठाण्यामध्ये स्पेनच्या पथकासह जय जवान पथकही मैदानात. तर नागपूरमध्ये महिला पथकाने फोडली दहीहंडी. शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण. भारतीय पोस्ट खात्याकडून शोले पिक्चर पोस्टकार्डचं अनावरण. दिग्दर्शक रमेश सीपी यांची खास उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.